सगळ्याच कुटुंबात धमाल करून मला मजा आली. पण आतापर्यंत एक व्यक्ती होते जे गप्प होते, मला त्यांच्याकडे जायचे कारण आता फायनल गेम खेळतोय पैठणीसाठी. आपण सासऱ्यांना विचारूया त्यांना काय वाटतंय. कोणी जरी जिंकली तरी पैठणी घरातच येणार आहे. पैठणी घरातच येणार आहे. बरं, सासूबाईंनी सांगितलं की थोरल्या सुनबाई जिंकणार, तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी जरी जिंकली तरी तिला वापरायला मिळेल एवढी मला गॅरंटी. आणि नाही मिळेल तुम्ही द्यालच, एवढा तुमचा अधिकार आहे. हो येस. तुम्ही दोघींनाही शुभेच्छा देताय. दोघींना शुभेच्छा. अधिकार नाही पण त्या एकमेकी सांभाळून घेतात. वाह, क्या बात है, क्या बात है. त्यांनी दोघींनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आता जातोय मी आमच्या डान्सिकल जोडीकडे. मी डान्सिकल जोडी असं नाव ठेवलं त्यांचं. विचारूयात की आता या क्षणाला काय वाटतंय आणि आता फायनल आहे, कोण जिंकणार? तर आता बोला. आमच्या वहिनीला मिळाले तर चांगलं होईल, कारण का बायकोनी पैठणी नेसलेलीच आहे आणि वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना मिळाले की तरी इकडे आम्हाला वापरायला मिळणारच आहे. ठरवून घेतलं सगळं? नाही नाही, असं काही नाही. कुणालाही मिळालं तरी चालेल, आम्ही वापरणार. हो, मग प्रश्नच नाही, हक्कानं. बरं, त्यांचं असं म्हणणं आहे की मिळाली कुणालाही तरी चालेल पण आम्ही वापरायला घेणार. बघ आता इकडे जे म्हटले होते खिलाडू वृत्ती अजून ती बाकी आहे का? आम्ही जिंकणार. शुअर, विजय आमचाच आहे. आहा, त्यांनी एका शब्दात सांगितलं, शुअर विजय आमचाच आहे. पैठणी द्यावी लागणार आहे तिकडे नंतर. तर आता खेळ खेळणार आहोत आपण पैठणीसाठी. माझ्याकडे काही फुगे आहेत. सासूबाई, तुम्ही फुगे वाटायचे आहेत त्यांना, बरं का? तुम्हाला ज्या आवडतात त्यांना 2 जास्त दिलेत तरी चालतील, ते तुमच्यावर आहे. आणि तुम्ही फुगे फुगवायचे. तुम्ही मदत पण करा त्यांना गाठ मारण्यासाठी, फुगा तिकडे ठेवण्यासाठी. आणि जास्तीत जास्त फुगे 1 मिनिटात ज्या जाऊबाई फुगवतील त्या असतील या राऊंडच्या विजेत्या. कळलंय? सोपं आहे. घ्या फुगे आणि तुमची वेळ सुरू होतीये आता. कमान कमान कमान, लवकर 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 सगळ्यांना फुगवा फुगवा फुगवा. वेळ कमी आहे, 1 मिनिट आहे तुमच्याकडे फक्त. त्यांचं झाला तयार. वा 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 वा. मदत करा त्यांना, मदत करा. सोडा माझ्याकडे देते आणि त्यांना मदत करा. आणि आता अंतिम निकाल माझ्या हातात आलाय. आतापर्यंत प्राथमिक फेऱ्यांमध्ये धाकट्या जाऊबाईंना होते एकूण 50 गुण आणि तुम्ही 2 फुगे फुगवलेत, प्रत्येकी 10 म्हणजे एकूण 70 गुण. आणि आतापर्यंत प्राथमिक फेऱ्यांमध्ये थोरल्या जाऊबाईंना होते एकूण 90 गुण. 2 फुगे फुगवलेले आहेत त्याचे 20 म्हणजे एकूण 110 गुण. आणि सासूबाईंनी बोनस गुण दिलेले आहेत थोरल्या जाऊबाईंना, म्हणजे आजच्या भागाच्या होम मिनिस्टर आहेत थोरल्या जाऊबाई. धाकट्या जाऊबाईंना मिळते झी मराठीतर्फे हे गिफ्ट. थोरल्या जाऊबाईंना मिळते पैठणी. सासूबाई, होम मिनिस्टर वहिनींना पैठणी तुम्हीच द्या. उपविजेत्या स्मिता वहिनींना मला विचारायचं की जवळ आलात अगदी आणि थोडक्यात राहिली पैठणी, कसं वाटतंय? काही झालं तरी पण माझ्या जावेला मिळालंय ना, मला खूप आनंद झालेला आहे. वा 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 वा, थँक्यू. आणि आता बघूयात विजेत्या वहिनींकडे. होम मिनिस्टर वहिनी काय म्हणतात बघूयात, कसं वाटतंय? खूप मस्त वाटते आणि सगळ्यांच्या आशीर्वादानेच मला हे यश मिळालेलं आहे. थँक्यू. आणि आता शाळेला पार्टी? शाळेला पार्टी आहेच. शाळेला पार्टी आहेच. आणि आता त्यांनी म्हटलंय की काही झालं तरी पैठणी त्यांना द्यायची. द्याल ना? नक्कीच देणार. नक्कीच देणार असं त्यांनी म्हटलंय. आणि तुम्ही एक गोष्ट नक्की करा, हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता आहे होम मिनिस्टर जाऊबाई जोरात, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल ZMJBJ स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. तर तुमच्या आवडीचा हा पैठणीचा खेळ घेऊन भेटणार आहोत पुढच्या भागात. पाहायला विसरू नका. होम मिनिस्टर जाऊबाई.